बिग बॉस म्हटलं की सगळ्यांचेच कान उंचावतात आणि यामधील कंटेस्टंटला किती रुपये मिळाले असतील याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. आता बिग बॉसचा सीझन 6वा लवकरच चालू होणार आहे आणि म्हणूनच बिग बॉसची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. बिग बॉस मराठीमध्ये आतापर्यंत झालेल्या सीझन मधील कंटेस्टंटला आणि विजेत्यांना किती रुपये मिळाले हेच आपण बघणार आहोत. बिग बॉसचा पहिला सीझन महेश मांजरेकर होस्ट करत होते. यामध्ये मेघा धाडे, पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत, अस्ताद काळे हे 6 टॉप कंटेस्टंट होते. मात्र एक एक करत ते घराबाहेर पडले. त्यानंतर केवळ पुष्कर जोग आणि मेघा धाडे हे 2च राहिले. त्यातील पुष्कर जोग हा स्पर्धेतील रनरअप ठरला आणि मेघा धाडे ही विजेती ठरली. तर मेघा धाडेला 18,60,000 रुपये रोख रक्कम आणि खोपोलीतील एक आलिशान फ्लॅट बक्षीस म्हणून मिळाला आहे. बिग बॉसचा सीझन 2 सुद्धा तितका चर्चेमध्ये राहिला. या सीझन मध्ये शिव ठाकरे विजेता झाला होता. बक्षिसाची रक्कम 25 लाख रुपये होती. 2 स्पर्धकांनी शेवटचा टास्क हरल्यामुळे त्यातील 8 लाख रुपये कापले गेले. त्यानंतर शिल्लक रक्कम मधील 35% सरकार टॅक्स जमा करून उरले 17 लाख रुपये आणि त्यानंतर माझ्या अकाउंटवर 11.5 लाख रुपये मला मिळाले असं शिव ठाकरेनं एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे. तर नेहा शितोळे ही रनरअप राहिली होती या सीझनची. बिग बॉस मराठीचा सीझन 3 विजेतेपद होतं विशाल निकम यांच्याकडं. यामध्ये अंतिम सामन्यात विशाल निकम यांनी जय दुधाणे यांना हरवले आणि ट्रॉफी सुद्धा जिंकली. टॉप 5 स्पर्धकांमध्ये विशाल निकम, मिनल शहा, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांनी स्थान मिळवलं होतं आणि विशाल यांनी विजेतेपद पटकावलं, 20 लाख रुपये आणि ट्रॉफी सुद्धा जिंकली. बिग बॉस मराठीचा 4था सीझन यामध्ये अभिनेते अक्षय केळकर यांनी ट्रॉफी जिंकली होती. तर अपूर्वा नेमळेकर हिनं 2रं स्थान पटकावलं. यामध्ये किरण माने, अमृता धोंगडे, राखी सावंत यांनी अनुक्रमे 3रे, 4थे, 5वे स्थान पटकावले होते. अक्षय केळकर बिग बॉसचा विनर ठरला होता आणि त्यानं ट्रॉफी सुद्धा जिंकली होती. त्याला 15,55,000 इतकी रक्कम दिली होती. इतकेच नाही तर पूना गाडगीळ यांनी 10 लाख रुपयाचं बंपर गिफ्ट सुद्धा दिलं होतं. फिनोलेक्स पाईप यांनी कॅप्टन ऑफ द सीझन हे वेगळं नॉमिनेशन देऊन त्याला 5 लाख रुपये दिले होते. सर्वात जास्त गाजलेला सीझन म्हणजे सीझन 5वा, ज्यामध्ये विनर ठरला होता सूरज चव्हाण. झापूक झुपूक करत या सूरजनं सगळ्यांचीच मनं जिंकली आणि ट्रॉफी घरी घेऊन गेला. यामध्ये त्याला 14 लाख रुपयाचा चेक सुद्धा मिळाला होता. PNG ज्वेलर्स तर्फे 10 लाखांचं गिफ्ट वाउचर सुद्धा मिळालं आणि एक EV बाईक सुद्धा सूरजला गिफ्ट म्हणून देण्यात आली होती. यामध्ये अभिजित सावंत, निकी तांबोळी आणि सूरज चव्हाण हे 3 टॉप रनरअप स्पर्धक होते आणि सूरजनं बाजी पटकावली. आता या सीझन मध्ये कोण विजेता होणार किंवा कोण कंटेस्टंट असणार हे मात्र बघणं गरजेचं आहे आणि रितेश देशमुखनं आपलं नाव फिक्स केलं आहे. यामधील कोणता सीझन तुमचा जवळचा आणि लाडका आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.